पाथरी नगरपालिकेसाठी काँग्रेसकडून माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचे चिरंजीव जुनेद खान दुर्राणी यांनी आज अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। दुर्राणी यांच्याकडून जोरदार शक्ती प्रदर्शन यावेळी करण्यात आलं। निवडणुकीत विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही उतरत आहोत। नगराध्यक्षपदाचे उमेदवार माजी नगराध्यक्ष जुनेद खान दुर्राणी यांनी हा विश्वास व्यक्त केलाय। थोड़ा समोर एक मिनिट थोड़ा समोर येऊ नका। महाजन सर समोर येऊ नका। पाथरी आपण सध्या पाथरी तालुक्यात आहोत। पाथरी तालुक्यात नगरपालिका मागील 35 वर्षापासून माजी आमदार बाबाजी दुर्राणी यांच्या हातात एखादी सत्ता होती। आज माजी आमदार व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी दुर्राणी यांनी त्यांचे मुलगा जुनेद दुर्राणी यांचा उमेदवारी अर्ज सादर केला। आपल्यासोबत बाबाजी दुर्राणी सर आहेत। सर, 35 वर्षापासून सत्ता आहे, आज उमेदवारी अर्ज दाखल केला, काय सांगाल? पाथरीची जनताचा माझ्यावर विश्वास आहे। आता सुद्धा पाथरीची जनता माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्व जाती धर्म व्यापारी, लहान मोठे व्यापारी, सर्व जाती धर्माचे लोक एक गठ्ठा काँग्रेस पक्षाला माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून निवडून देणार। काय वाटतं सर, किती मोठं आव्हान आहे? कोणताही आव्हान नाही। प्रत्येक निवडणुकीला लोक फॉर्म भरत असतात, एक प्रोसिजर आहे। 5 वर्षाला एक प्रोसिजर आम्हाला येते, ते प्रोसिजर फॉलो करायचं। आपल्यासोबत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जुनेद दुर्राणी आहेत। जुनेद भैया, काय वाटतं किती मोठं आव्हान आहे निवडणुकीचे? या भागा प्रत्येक निवडणुकीची वेगवेगळे आव्हानं तर असतात, पण ते सगळ्या आव्हानाला जनतेचे आशीर्वाद आहे। आम्ही जनतेचे आशीर्वादाने आम्ही पार पडू एवढा मला विश्वास आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।